हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चलो 4 दिवसाच्या गॅपनंतर इकडे मी व्हिडिओ अपलोड करत आहे. कारण आपलं डेली रुटीन जे असतं, डेली लाईफ जी असते ती खूप फास्ट पळत असते आणि हे आपण व्हिडिओ बनवून ठेवलेले असतात ते अपलोड वगैरे करण्यासाठी थोडा वेळ जातो एडिटिंग वगैरे करून. तर चला, हा कालचा व्लॉग आहे. काल होती संकष्टी चतुर्थी, त्यामुळे मुलींच्या टिफिनसाठी इकडे फक्त शिराच बनवला होता. दोघी शिरा फ्रूट्स वगैरे घेऊन गेली होती स्वरा. तर चला, इकडे आदू अशी छान रेडी झालेली आहे. तिला आता फ्रॉक वगैरे घालायला आवडतात, हेअर बँड पण घालतेच ती. आता गळ्यामध्ये माळ घातलेली आहे आणि छान त्या स्कूलला चाललेले. सो हाय फ्रेंड्स वगैरे तुम्हाला म्हणून बाय करून चाललेली आहे. तर आता स्कूलला वगैरे जाताना ती जास्त पहिल्यासारखा त्रास देत नाही, व्यवस्थित जाते आणि सगळी कामं मेन म्हणजे स्वतःहून करते. चप्पल घालणे, बॅगमध्ये टिफिन बॉटल ठेवणे, आल्यानंतर टिफिन काढून ठेवणे, हातपाय धुणे, हे सगळं आत्तापासून स्वतःहून करते. तर चला, इकडे आता ह्या प्रेयांश आणि आदूला आम्ही दोघी सोडायला चाललेलो आहोत. सकाळी मस्त असं फ्रेश आणि कोवळं ऊन आलं होतं, त्यामुळे मी हेअर वॉश केला होता, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. तर चला, त्यानंतर दोघींना आता सोडलं स्कूलमध्ये त्या. आणखीन इकडे आम्ही दुकानामध्ये साहित्य आणायला गेलो होतो थोडंफार. तर इकडे मी आता दुकानाच्या समोर स्वामींचा मठ आहे, श्री स्वामी समर्थांचा, तिथेच आम्ही आता दर्शनाला गेलेलो आहोत. सुंदर अशी पूजा मांडली होती. तर चला, घरी आले. सकाळपासून मी हे काय केलं नव्हतं सगळं, तर सगळे गेल्यानंतर व्यवस्थित असं क्लीन होतं सगळं. त्यानंतर आले पटपट आता इकडे झाडू मारत आहे. तर देवपूजा पण मी दर संकष्टीला गणपतीला अभिषेक वगैरे घालूनच पूजा करते. तर आता इकडे झाडू मारून घेतल्यानंतर फरशी पुसून घेत आहे. आणखीन पूजा करताना कसं आदू खूप डिस्टर्ब करते, म्हणजे तिला मी जे करते ना सगळं तिला करायचं असतं, त्यामुळे खूप डिस्टर्ब होतो. तिला सगळं देवाला अभिषेक घालायचं असतं, मूर्ती धुवायची असते. तर त्यामुळे तिला आधी पहिल्यांदा सोडून आले आणि मी इकडं आता क्लिनिंग करत आहे. मी 2 दिवसातून एकदा फरशी क्लीन करून घेते. एवढी काही जास्त मुली अजिबात काही घाण वगैरे असं डाग वगैरे कुठे पाडत वगैरे नाहीत. दोघींना पण व्यवस्थित सवय आहे चांगली फरशी, म्हणजे सगळं नीटनेटकं व्यवस्थित ठेवायची. तर 2 दिवसातून एकदा मी अशी फरशी क्लीन करून घेते. आणि पांढरी असल्यामुळे थोडंफार जरी डाग पडला तर तो दिसून येतो. त्यामुळे चला, आता इकडे चाललेलं आहे क्लिनिंग. आता उपवास म्हटल्यानंतर आज स्वयंपाकाची काही जास्त हे नव्हती, कारण मिस्टरांचा आणि माझा पण उपवास असतो. त्यामुळे आता मी इकडे शाबू भिजवले होते आणि उपवासाच्या दिवशी मी महिन्यातून एकदाच उपवास करते संकष्टीचा हा, तो पण व्यवस्थित असतो. त्या दिवशी मला भूकच लागत नाही मेन म्हणजे. आणि खिचडी वगैरे खायचं म्हटलं तर आता ते नकोच वाटतं. पहिला खूप आवडत होती, पण आता पहिल्यासारखी काही जास्त खिचडी पण खायला आवडत नाही. त्यापेक्षा फळं वगैरेच मी जास्त खाते. तर चला, आता इकडे इथलं लॉन काढलेलं आहे. दिवाळीची पण क्लिनिंग आता करायचीच आहे सगळी व्यवस्थित, त्यामुळे लॉन काढून आता ते वॉश करून मी घेणार आहे. त्यानंतर आता इकडे किचनचं सगळं साफसफाई चाललेली आहे. आणि किचनचं कसं आपल्या ट्रॉलीजमध्ये भांडी असल्यामुळे त्याच्यावरती काही जास्त धूळ जात नाही, ते तेलकट होत नाहीत. भांडी जेवढी बाहेर असतील ती म्हणजे तेलकट वगैरे होतात किंवा धूळ जाऊन बसते. तर ट्रॉलीज, आणि ही माझी न वापरलेली भांडी आहेत, त्यामुळे का आता मी कधी म्हणजे क्लीन करूनच ठेवलेले आहेत. तर डबल काम काढणं मला काही आवडत नाही. म्हणजे आता ही स्वच्छ असताना परत स्वच्छ करून ठेवणं, जी यूज करते ना तीच आता क्लीन करायची दिवाळीला. तर चला, पहिल्यांदा बेडरूम 2 स्वच्छ करून घेतल्या, नंतर हॉल, त्यानंतर किचन आणि नंतर हा पोर्च, असं मी करते क्लिनिंग. तर संकष्टी चतुर्थीची पूजा मी व्यवस्थित शिस्तीत अशी करते, घाई गडबडीत काही करत नाही, मध्येच करते पूजा. तर इकडे आता गणपतीला अभिषेक करून पंचामृतचा घ्यायचा आहे. तर सगळं आता देवारा वगैरे रिकामा करून घेऊन, ज्या फ्रेम आहेत ना त्यांना फक्त थोडंफार पाणी लावून मी पुसून घेते. कारण पहिला मी त्या फ्रेम अशा वॉश करत होते, पण त्याच्यावरती जे थोडं डिझाईन आहे ना ते पाण्यामुळे जात आहे. त्यामुळे फक्त फ्रेम अशा, आता हे गुरुदेवांची वगैरे फ्रेम थोडंसं पाणी टाकून कापडाने स्वच्छ पुसून घेते. आणि ज्या 2-3 मूर्त्या आहेत त्यांनाच मी अभिषेक करते. तर आदू असेल ना, सकाळी आता पूजा करायची म्हटलं तर सकाळची खूप गडबड पण होते. आता हे शिस्तीत मी व्यवस्थित देवाचं नामस्मरण ते करत, म्हणजे व्यवस्थित असं तुम्हाला तिकडे मी फास्टमध्ये दाखवलेलं आहे. खूप वेळ देऊनच करते मी पूजा. तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इकडे स्पीड वाढवलेला आहे. तर व्यवस्थित असं, आणि ती काय करते, तिला सगळ्या मूर्त्या हातामध्ये लागतात. त्यानंतर मी जे करते ना तिला तेच करायचं असतं, त्यामुळे ते खूप डिस्टर्ब होतं आपल्याला, ते पूजा केल्यासारखं वाटतं. तर चला, इकडे आता गणपतीला मी बाकीच्या सगळ्या फ्रेम वगैरे पुसून ठेवल्यानंतर पंचामृत, हळदी कुंकू, आणखीन अक्षदा असा मी टाकून आता गणपती बाप्पांचा इकडे अभिषेक करून घेते. तर अंगारक्या संकष्टी वगैरे असेल तेव्हा मी मोदक वगैरे बनवते. बाकीच्या वेळेला काहीतरी आपली खीर, शिरा वगैरे असं सोजी असं बनवते. आणखीन काल चंद्रोदय पण खूप लवकरच होता,
त्यामुळे स्वयंपाक पण लवकरच आवरायचा. तर चला इकडे आता छान असं देवाचा मस्त नामस्मरण करत इकडे चालू आहे पूजा. तर सुंदर असं आता हे उभारूनच करावे लागते पूजा आता. म्हणजे आपले जरा थोडाफार स्पेस वगैरे असेल तर देवार असा खाली ठेवून आणि बसून वगैरे पण खूप छान वाटतं, निवांतमध्ये करू शकतो. पण आपल्याला कसं बाकीच्या पण गोष्टी स्पेसमुळे आपल्याला ॲडजस्ट करावे लागतात. त्यामुळे खाली कबर्ड आहे कपड्यांचा आणि वरती देवार आहे. तर हा माझा देवारा नवीनच आहे. तुम्हाला ह्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलाच आहे मी, केव्हा बनवला कसा बनवला वगैरे. तर चला आता छान असं देवाला सफरचंद आणि पाण्याचं नैवेद्य वगैरे दाखवून इकडे आलेले आहे. आणखीन मला पहिल्यासारखं असं ते खिचडी वगैरे खायला जास्त नको वाटते. किंवा आता स्वरा यायच्या वेळेलाच मी बनवायचं असं ठरवलं होतं, कारण ती स्वरा किंवा आदिरा दोघी यायच्या वेळेलाच बनवायची. कारण थोडीफार आपल्याला खायला सोबत कंपनी असेल ना, थोडंफार आपल्याला जातं ते. पहिल्यासारखं असं अजिबात लहान असताना खूप आवडायचे, पण आता ते असं नकोच वाटतं खायला. तर चला आता इकडे पेरू होते अवेलेबल, पेरू सफरचंद वगैरे होतेच. तर म्हणलं पेरू कट करून खाऊ. पण असं ते मुली वगैरे स्कूलला गेल्या कोण नसेल तर एकट्याला पण नकोच वाटतं खायला. तर चला इकडे आता पेरू खाऊन घेते तोपर्यंत बाकीचे पण कामं आहेत. कपडे वगैरे मशीनला वॉश करायचे आहेत. बाकी सगळं पूजा वगैरे आवरलं. तर डेलीचं रुटीन असंच असतं माझं. सकाळी थोडी धावपळ स्वरा गेल्यानंतर आदूची, त्यानंतर बाकीचं तिला आणायचं, आणल्यानंतर परत तिला माझ्यासोबत जेवण भरवायचं. हे सगळं डेली रुटीन आहे. केव्हा तरी एखाद्या वेळेस मी डेली रुटीनचा व्हिडिओ टाकतच जाईन. नेहमी काय ते असं मला नकोच वाटतं. वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओज बनवायला मला आवडतं. त्यामुळे असं बाहेर कुठे काय मिळतं वगैरे ह्याच्यावरतीच हे डेली रुटीन काय सगळ्यांचं असं असतंच. त्यामुळं खरं शक्यतो यूट्यूबवरती डेली रुटीनचे जे व्हिडिओ असतात ते जास्त लोक म्हणजे महिला बघतात. तर चला आता इकडे पेरू खाल्ल्यानंतर शाबू परतून घेते, कारण आदिराला पण आणायला जायचं होतं. आणखीन ती आल्यानंतर मग तिच्यासोबत मला खाता येईल. तर इकडे आता शेंगदाणे भाजी टाकलेले आहेत. शाबू पण व्यवस्थित भिजली होती दुपारपर्यंत. तिला उठल्यानंतरच मी सकाळी भिजवत ठेवली होती. तर चला इकडे आता बटाटा मिरची वगैरे कट करून घेते. आणि मी शाबू परतण्यासाठी लोखंडाची कढई आणलेली आहे. कढई ती खूप छान, त्याच्यामध्ये अजिबात शाबू खाली चिटकत नाही. ह्या कढईमध्ये म्हणजे मी दिवाळीसाठीच पदार्थ तळण्यासाठी आणली होती मागच्या वर्षी, पण ती छोटी साईज झाली. घरी आल्यानंतर मला ते म्हणजे जाणवलंच की ही पण छोटीच आहे, म्हणजे मीडियमच आहे. ह्याच्यापेक्षा थोडी अजून मोठी आणायला पाहिजे होती चकल्या वगैरे तळण्यासाठी. तर बघू ह्या वर्षी आता मी घ्यायची म्हणते नवीन कढई अशी छान लोखंडाची. तर चला आता तेलाची किटली पण इकडे रिकामी करून घेतली, ती पण वॉश करायची आहे. तर इकडे आता शाबू परतून घेतले. लोखंडाच्या कढईमध्ये अजिबात खाली शाबू चिटकत नाही. पोहे वगैरे छान होतात, उपीट पण खूप छान होतं. ह्या पदार्थासाठी मी ही कढई वापरतेच. तर चला तळण्यासाठी तर बेस्टच आहे सगळे पदार्थ. तर चला आता इकडे झालेले शाबू परतून ते थोडी वाफवत ठेवलेली आहे आणि पाणी असं उकळून घेतलेलं आहे. पाणी उकळून घेतलं आणि किटली स्वच्छ करायला घेतली. ह्याला सगळे आपले हात वगैरे लावून खूप ऑइली होते आणि ती खूप भरपूर तेल बसतात क्वांटिटीमध्ये, त्यामुळे ती लवकर संपतच नाही. तर आता संपलीच आहे. तर असं गरम पाणी टाकून, गरम पाणी टाकल्यामुळे लगेच तेलाचे डाग जातात. इकडे किटली झालेली छान क्लीन अशी. तर चला इकडे आता कट्टा क्लीन करून घेते. आणखीन आता जायचं आहे आदूला आणायला. तर आदू आलेली स्कूलवरून. तर तिच्या बाबांनी आणले होते ॲप्पल. तर त्याच्याबरोबर ग्रीन ॲप्पल आणले होते आणि आदूला हे नेमकं समजतच नव्हतं कोणतं फळ आहे. तिला म्हटलं हे ग्रीन ॲप्पल आहे. तर चला आता इकडे ती काय करते, खिचडीमधलं फक्त बटाटा खाते, असं करते. खिचडी खायलाच बघत नाही. त्यामुळे तिला मध्ये खिचडी भरवलेली आहे. आणि त्यानंतर मी इकडं ताक पण आणलं होतं. तर आता इकडे खिचडी खाल्यानंतर इकडे ताक पिलं आणि मस्त जाऊन झोपले 2 तास. स्वरा आल्यानंतर त्यानंतर उठल्यानंतर इकडे आता 5:30 वाजता उठलेली आहे. थोडा वेळ मला काही जरी झालं तर दुपारची 1-2 तास झोप घ्यावीच लागते. त्यानंतर उठल्यानंतर परत काम करायला आपल्याला सगळं राहिलेलं जोश येतो. तर चला इकडे आता 2 तास चांगली झोप काढल्यानंतर स्वरा आल्यानंतर मी झोपूनच टाकते. ते एकदा घरी आली की मग थोडा वेळ 1-2 तास झोपायचं. त्यानंतर उठल्यानंतर छान असं फेस वॉश केलेला आहे. त्यानंतर थोडीफार मस्त पावडर लावली तोंडाला. तर पावडर गेल्यानंतर आपल्याला छान फ्रेश वाटतं. तर हेअर वॉश केल्यामुळे आज काय मी ड्रायरनं केस वाळवले नव्हते. उन्हामध्ये आदूला आणताना सोडताना ते ड्राय झाले होते. तर चला आता
उठल्यानंतर दुसरं काम माझं सुकलेले कपडे काढणे. तर बाहेर वातावरण इतकं छान झालं होतं, आमच्या इथून इतका सुंदर व्ह्यू दिसतो ना की अगदी सगळी पावसाची लाट आलेली दिसते, वाऱ्याची दिसते, धुक्याची दिसते, सगळ्या सिटीवरती धुकं दिसतं. मस्त गुलाबी थंडीचं असं वातावरण दिसत होतं. तर कपडे आणून ठेवली इकडे, ब्लँकेटच्या वगैरे घड्या टाकून घेते. कपड्यांच्या आता नंतरच घालायच्या. बाकी आता आज उपवास म्हटल्यानंतर स्वयंपाकाचं पटकन आवरायचं आहे. दुसरं एक मला छान काम आवडतं की मस्त असं माझं टेरेसवरचं हे लायटिंग आहे ना, हे परमनंटच कायमचं ठेवलेलं आहे मी. मस्त असं ते लावते. त्याचा वॉर्म लाईट जो पडतो ना सायंकाळच्या वेळेला, तो मला खूप आवडतो. तर आदूचा खेळ बघा, ती काय आज झोपलीच नव्हती माझ्यासोबत, स्वरासोबत टी व्ही बघत खेळत होते. तर सगळ्या हॉलमध्ये पसारा करून ठेवला होता. दुसरी गोष्ट, आता फ्रीजमधलं दूध काढायचं, आणखीन चहा. तर उपवासाच्या दिवशी मस्त असा आलं टाकून चहा करते. आता हे ॲपल आहेत, उपवास म्हटल्यानंतर फ्रूट्स असतात, नेहमीच असतात फ्रूट. तर चला इकडे आता चहा करून घेते. चहा पिल्यानंतर मस्त एक तरतरीपणा येतो. सकाळी आणि संध्याकाळी मी पहिला खूप जास्त चहा प्यायची, म्हणजे जास्त प्रमाणात, पण आता खूप एक कपभर डेली किंवा अर्धा कप. पहिल्यासारखा आता तो पण जास्त प्यायला नको वाटतो. ॲटोमॅटिक सगळं आपलं आता कमी होत येतं. सगळं जे आवडतं ना पहिल्यांदा आपल्याला जास्त, पहिला तर मी म्हणते लहान स्वराच्या एवढे असताना तर भरपूर चहा वगैरे पित होते. तर चला आता इकडे चपातीचं पीठ लावून घेतलेलं आहे. आता इथं देवाला दिवाबत्ती करून घेते आणि चपातीचं पीठ आता ब्लेंडरला लावून ठेवते आधी पहिल्यांदा, कारण ते छान भिजतं, मग नंतर चपात्या करताना व्यवस्थित सॉफ्ट चपाती येतात. तर इकडे तर सायंकाळची दिवाबत्ती चालू आहे. तर स्वयंपाक पण पटपट आवरायचा आहे, कारण चंद्रोदय लवकर होता त्यामुळे. तर चला छान असं लगेचच आता हिवाळ्यामध्ये बघू शकताय, लगेचच अंधार पडायला चालू होतं. तर चला इकडे सगळे दिवाबत्ती झालेले आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं पनीरची भाजी, वरण, चपाती, आणखीन दही भात वगैरे असा देवाला नैवेद्य दाखवलं होता. स्वीट काय बनवलं होतं, स्वीटमध्ये बर्फीच ठेवली होती मी मिठाईमधली. आणि स्वयंपाकाचा पण व्हिडिओ घेतला नाही, कारण खूप लवकर चंद्रोदय असल्यामुळे स्वयंपाक करायचा होता. तर आदू छान इकडे देवाला मस्त असा व्यवस्थित नमस्कार करत आहे. इकडे तर नैवेद्य दाखवून घेते. तर चलायचं, आरती वगैरे पण म्हटली आम्ही. आणि आता असं होतं माझ्या कालच्या दिवसात सगळं रुटीन. डेली असंच असतं, सगळं धावपळ वगैरे असंच असतं. त्यामुळे व्हिडिओ बनवायचे, ते अपलोड करायचे असं वेळेवर होत नाहीत. मी नेहमी म्हणते, एकचं टायमिंग सांगितलं होतं, आता 1 संध्याकाळी माझे ऑडियन्स थोडे ॲक्टिव्ह असतात म्हणून मी संध्याकाळचा अपलोड करायचं असं ठरवलेलं आहे. तर इकडे आता उपवास सोडलेला आहे, छान असं जेवतो. सो कसा वाटला माझा डेली रुटीनचा व्लॉग नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.